नमस्कार मंडळी, आता जवळ आली आहे होळी. होळीनिमित्त मी बनवत आहे मऊसूत अगदी टम्म फुगणारी पुरणपोळी. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी रे होळी, पुरणाची पोळी. चला तर मग पाहूया पोळीची रेसिपी. चणा डाळ 2 तास भिजवून घेतलेली आहे. म्हणजे डाळ फुगली की पटकन शिजते, एकदम मस्त मऊ होते. आणि कुकरमध्ये लावायचे. कुकरमध्ये 4 शिट्टे घ्यायच्या, म्हणजे मस्त मऊ होते ती. पोळीच्या आवरणासाठी आपण आता मैदा भिजवून घेणार आहोत. मैदा भिजवण्यासाठी त्यात थोडा मीठ टाकायचा आणि पाणी टाकून, पाणी आपल्याला लागेल तेवढं टाकत जायचं आणि चांगला सॉफ्ट असा एकदम नरम मळून घ्यायचा आहे. आणि आपला मळलेला मैदा एका वाटग्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यात ठेवायचं आणि वरून पण थोडा तेल लावायचं आणि झाकून ठेवायचं आहे. आणि आता मी घेतलेला आहे गूळ. गूळ चिक्कीचा घेऊ नका, साधा गूळ घ्या. आणि आता डाळ आपली चांगली शिजलेली आहे, त्यामध्ये तो चिरलेला गूळ टाकायचा आहे. 1 चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकून मंद आचेवर शिजत ठेवूया आपण. थोडा मंद आचेवर चांगलं हलवून घ्यायचं आहे. डाळ शिजल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की डाळीत पाणी आहे तर ते आधी काढून टाकायचं आहे आणि नंतरच आपण गूळ मिक्स करायचं आहे. नाहीतर पाणी त्यात असेल तर मग आपलं पुरण पातळ होईल, म्हणून पाणी आधी काढून टाकायचं आहे. आता आपली डाळ मस्त मऊ अशी दिसते झालेली. आणि डाळ गरम गरम असतानाच पुरणाच्या चाळणीने बारीक करून घ्यायची, किंवा पुरणपात्र असेल तर त्याच्याने तुम्ही करून घ्या, पण चाळणीने पटकन होते. आता झालेली आपली सॉफ्ट अशी पुरण आपला तयार झालेलं आहे. हा त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे बनवून झाले की थोडा मैदा, आपण जो मैदा भिजवलेला होता तो मैदा थोडा घेऊन आणि असं मोदकाप्रमाणे असं पुरण त्यात भरायचं आहे. आपण सुक्या मैद्यामध्ये चांगला गोळा लोळवून घ्यायचा आहे. त्याला पीठ लावून घ्यायचं आहे, चांगला मैदा लावून घ्यायचा आहे आणि मस्त पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. लाकडाच्या पाटावर पण छान लाटली जाते. आणि मध्यम आचेवर पोळी मस्तपैकी भाजून घ्यायची आहे. आणि पोळी टम्म फुगली की वरून तूप लावायचं आहे. तुम्हाला जर नसेल जमत, चिकटत असेल तर पेपर घेऊ शकता. पेपरवर पण छान सुटते, मोकळी राहते, म्हणजे चिकटत नाही ती. मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवत आहे. लाकडाच्या पाटावर लाटून पण दाखवते आणि पेपरवर पण कशी होते ती पण दाखवलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या. पोळ्या कशा मस्त टम्म फुगले छान की वरून तूप लावायचं आहे. आणि ह्या पोळ्या थंड झाल्या की घडी घालून ठेवून द्यायच्या डब्यात. 3 ते 4 दिवस चांगल्या राहतात, मस्त मऊसूत राहतात. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.